चला सनराईज कितीला होईल? 6:40ला. आणि मी उठलो कितीला? 6:20-25. काय करायचं, लय बेकार झोप आलेली जामच. मिलन आधी उठला संस्कारचे, तरी बायकांसारखं आवरत बसला. काय करेल ते काय माहिती. मग वारा वाजते बघा. माझ्या या साईडला काय समुद्र, या साईडला पण समुद्रच. अख्खा समुद्र शाळा आहे सारखा रोड, पण हा दगडाने बनवलेला रोड आहे. आणि सनराईज पॉइंट आहे सोबतच. मला मिलन आणि संस्कार येतच आहेत, तोपर्यंत आपली व्हिडिओ काढून घेऊया. आंघोळ तर केलेलीच नाही, तसं चालू. चला सनराईज तर झालेला आहे आणि थोडा मस्त वाटला. आणि लोक बघा जामत. आता येते कॉमेडी झाले, म्हणजे डेंजर कॉमेडी झाली. मिलन आले जोरात आगाला आणि कसला धावतोय बघा. पहिल्यांदा धावताना बघते मिलनला आले आगाला, कसला धावते बघा. जाम जोरात धावते. एवढा सकाळी धावला ना मिलन, 100% तुला काहीतरी होणार. फिट होशील, फिट कॉमेडी. लाईट गेली. कसा रेडी होते बघा रूम बघा. आज राजे जरा टेन्शन मध्ये आहेत, सर्दी झाली मुले. मेकअप आर्टिस्ट इकडे माझा दाखव. चला आपण हॉटेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि जाणार आहोत आपण कन्याकुमारी टेम्पल. आणि माझ्या एक मस्त टेम्पल आहे मागे. आणि रितेश आमचा चणा वाटाणा खाते, त्याला सर्दी झालेली आहे. आणि काल दाखवलेला मी तिथे फेरी आहे ते, कारण आपल्याला बोटने जायला लागेल तिथे, असं डायरेक्ट जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही जाणार आहोत. आता सगळी तर निघाली नाही, फक्त आम्ही दोघंच बाहेर आलेलो आहोत. त्यांचं अजून सामान पॅक होतं मिलनचा, संस्कारचा, आम्ही तेच. तर चला जाऊया मंदिरात. आणि बोटनेच जायला लागेल पहिला, तर तिथे लाईन खूपच आहे. पण बघूया. मिलन तर नुसता व्लॉग बनवते आणि त्या दिवसा व्लॉग अंगावर पडलेला, कारण त्यांनी मोबाईल घेतलेला, मंदिरात जाताना व्लॉग करत होता. मोबाईल घेतला त्यामुळे त्याला टेन्शन आलेला. आम्ही लाईनला ठेवलेलं आहे, फेरी लाईन बघा. लाईन खूपच आहे, एवढ्यापासून लाईन आहे. आमची माणसं लाईनमध्ये आलेली आहेत. खूपच लाईन, मोठीच मोठी लाईन. आणि इकडे आहे 300वाली लाईन, त्याच्यात कमी पब्लिक दिसते. आणि इकडे 100वाली लाईन, म्हणजे ज्याच्यात मिलन आपला थांबलेला आहे ती लाईन आहे. बघू शकता किती लाईन आहे 100वाली, फक्त बोटसाठी, वेटिंगसाठी. प्रत्येकाला भाव देतो, प्रत्येकाला. काय वार्ता करतात, एवढा खोटा माणूस नाही बघितला. आणि हे 100% खरं आहे काय की हा
भेटेल तिला भाव भेटेल तिला. भाव देतोय चांगली गोष्ट आहे मला. म्हणजे मी कोणाकडून भाव घेत नाही. भाव पण घेत आहे भाव पण देत आहे. पण तुला भाव दिला पाहिजे ना. बोललो मला भाव दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे. दिला पाहिजे ना. याची शपथ खरं सांगते मी. हे बघ, परत बोलण्याच्या पहिले त्याचा इच्छा 12:30ला लाईनला लागलो आणि आता 1 तास तरी जास्त जाईल. 2 तास जास्त. किती वाजत 2 म्हणजे अजून 1.5 तास जाईल. म्हणजे 3.5 तास फक्त लाईनीला लागले. लई बेकार आजचा दिवस. लई बेकार. अख्खा लाईनीत जाईल. तुमच्या वेळी घ्यायचं मोठा अंगात. गॅस हा बरोबर. त्याला ताप आलेला आहे तर बघते काय बघा. अस्ट्रोटॉप भविष्य बघते आज काय होणार. कुठला ग्रह कोणत्या भारी आहे. आणि लाईव्ह फायनली आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि वारा तर वाजत राहिल्याने सगळी लोक बघा बाहेरची आलेली आहेत आणि आपण चाललेलो आहोत. ते बघा आमची कसली माणसं गेली पुढेच गेलेली आहे. ती बघा तिकडे आपल्याला जायचं आहे. चला फायनली होडीमध्ये बसलेलो आहोत. जाम टाईम झाला. जामच आणि लाईफ जॅकेट तर घातलेलंच आपण. असं काही गरज नाही आहे घातला. आपण आलेलो फायनली त्या ट्रान्सपरंट ब्रिजवर आणि मेमोरियलवर स्टॅच्यू जवळ. चला पुढे जाऊ. आपली माणसं तर अजून आलेली नाही. त्यांना उतरायला टाईम लागेल. आपण लवकरच उतारलो. चला जाऊया वरती. हो. हे आतमध्ये यायला पण तिकीट लागतो. हे बघा चला आतमध्ये जायला तर आपल्याला चप्पल काढूनच जायला लागेल. कारण आपण मंदिरात चाललेलो आहोत आणि मंदिरात वरती स्टेप आहेत बघा. इथून स्टेप आहेत वरती यायला आणि साईडलाच मंदिर आहे बघा.
आता माताचे चरण बघून झालेले आहेत आणि आपण चालले इंडिया फर्स्ट ट्रान्सपरंट ब्रिज हे बघा. आणि तिथून आपण जाणार आहोत स्टॅच्यू बघायला. ಕನ್ನಡಿ ಮೇಲೂ ಯಾರು ಕಾಡக்கூடாது स्मार्ट सिटी अंडर ग्लास इसे कोई कोई भी बैठना मना है. काय होत नाही काढलं मी ते रितेश नाही काढली तर मग मितेश काय करणार आहे. मितेश ओढी तुझ्या प्रेमाची पारख होईल तुला लवकर. एक फोटो लेने के लिए 200 रुपये लगेंगे. सूचना बंद आपकी. தமிழ்நாடு சுற்றுலா வளர்ச்சி கழகம் திருவள்ளுவர் சிலை சார்பில் அனைவரும் வரவேற்பு. சுற்றுலா பயணிகள் போட்டோ எடுத்துக் கொள்ளலாம். तुझ्यापेक्षा काय बोलता बोल आता ही व्हिडिओ आला असेल बघ. पहिल्या बाजूला जास्त छान बरोबर यो तोंड मला देवाने चांगला दिला तेवढाच चांगला
त्या स्टॅच्यूजवळ तुम्हाला जायचं असेल तर 4 वाजेच्या आतमध्ये या, कारण 4 वाजल्यानंतर फेरी पूर्ण बंद होते. जे आतमधले लोक राहिले त्यांच्यासाठी चालू असते इकडे आणण्यासाठी, बाकी तर पूर्ण बंदच असते. त्यामुळे प्लॅन करत असाल 4 वाजल्याच्या आधी प्लॅन करा. चला आता चालत नागरकोलीला. आणि हे बघा घोड्यावाली, यांचे 4-5 घोडे आहेत आणि तीच सांभाळते सगळं, तीच बघते. झालं फायनली आम्ही रेल्वेमध्ये बसलेलो आहोत आणि आमच्या बॅगा बघा, अख्ख्याच बॅगा. आणि रितेश भाऊंना आज जरा चांगला वाटतंय. दुपारीपर्यंत बाद होते आणि आता जरा ठीक वाटतंय, त्यांना सर्दी बिर्दी झालेली.